नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांचे संशोधन डॅश डॅश विषय आहे. भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांचे संशोधन डॅश या विषय आहे. तर ऑप्शन क्रमांक एक, कृत्रिम जनुक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, भारताने एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करून कोणत्या देशाचा विक्रम मोडला? भारताने एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करून कोणत्या देशाचा विक्रम मोडला? तर ऑप्शन क्रमांक 3, रशिया या देशाचा विक्रम मोडला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, जूल हे कशाचे एकक आहे? जूल हे कशाचे एकक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, जूल हे कार्याचे एकक आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, बायोगॅसमध्ये सर्वाधिक प्रमाण कशाचे असते? बायोगॅसमध्ये सर्वाधिक प्रमाण कशाचे असते? तर ऑप्शन क्रमांक 1, मिथेनचे असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, चांदीची संज्ञा काय आहे? चांदीची संज्ञा काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, Ag ही चांदीची संज्ञा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात करतात? सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात करतात? तर ऑप्शन क्रमांक 1, छायाचित्रण उद्योगात करतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, कंठस्थ ग्रंथीतील बिघाड ओळखण्यासाठी कशाचा वापर करतात? कंठस्थ ग्रंथीतील बिघाड ओळखण्यासाठी कशाचा वापर करतात? तर ऑप्शन क्रमांक आयोडीन 131 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, वांझपणा कशाच्या कमतरतेमुळे येऊ शकतो? वांझपणा कशाच्या कमतरतेमुळे येऊ शकतो? तर ऑप्शन क्रमांक 3, ई जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे वांझपणा येऊ शकतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या रक्तगटाचे रक्त सर्व रक्तगटाच्या मनुष्यात देता येऊ शकते? खालीलपैकी कोणत्या रक्तगटाचे रक्त सर्व रक्तगटाच्या मनुष्यात देता येऊ शकतं? तर ऑप्शन क्रमांक 4, ओ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो? खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 3, पोलिओ हा रोग विषाणूमुळे होतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे पान हे संयुक्त पानाचे उदाहरण आहे? खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे पान हे संयुक्त पानाचे उदाहरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, बाभूळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, मेंडलने कोणत्या रोपावर आनुवंशिकतेचे प्रयोग केले? मेंडलने कोणत्या रोपावर आनुवंशिकतेचे प्रयोग केले? तर ऑप्शन क्रमांक 1, वाटाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले श्रीहरिकोटा ठिकाण कोणत्या राज्यात आहे? क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले श्रीहरिकोटा ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, पाण्यामध्ये हे प्रमुख घटक असतात. पाण्यामध्ये हे प्रमुख घटक असतात. तर ऑप्शन क्रमांक 1, ऑक्सिजन व हायड्रोजन असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, मुर्दूस हा रोग या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. मुर्दूस हा रोग या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. तर ऑप्शन क्रमांक 4, ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, भारतातील खालीलपैकी कोणते ठिकाण उपग्रहांचे नियंत्रण करण्याकरिता प्रसिद्ध आहे? भारतातील खालीलपैकी कोणते ठिकाण उपग्रहांचे नियंत्रण करण्याकरिता प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, हसन कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, क जीवनसत्वाचा अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? क जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? तर ऑप्शन क्रमांक 4, सरकारही हा रोग होतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही? खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 1, मधुमेह हा रोग संसर्गजन्य नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, सजीवांचे आंतररचनाचे अभ्यास करणारे शास्त्र कोणते? सजीवांचे आंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4,
ॲनाटॉमी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, रेडियमचा शोध कोणी लावला? रेडियमचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 4 मेरी क्युरी यांनी रेडियम शोध लावला. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, कॉपर सल्फेटचे मराठी नाव काय आहे? कॉपर सल्फेटचे मराठी नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मोरचूद हे कॉपर सल्फेटचे मराठी नाव आहे. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे? खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 न्यूटन हे खालीलपैकी बलाचे एकक आहे. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, खालीलपैकी कोणते भूमिगत खोड आहे? खालीलपैकी कोणते भूमिगत खोड आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बटाटा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, खालीलपैकी कशामध्ये तंतुमय अंगतूक मूळ असते? खालीलपैकी कशामध्ये तंतुमय म्हणजेच अंगतूक मूळ असते? तर ऑप्शन क्रमांक 2 गहूमध्ये असते. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, विजेचा दाब मोजण्यासाठी डॅशचा वापर केला जातो? विजेचा दाब मोजण्यासाठी डॅशचा वापर केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 व्होल्ट मीटरचा वापर केला जातो. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, डॉट्स ही उपचार पद्धती कशाशी संबंधित आहे? डॉट्स ही उपचार पद्धती कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 क्षयरोगाशी संबंधित आहे. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, डॅश डॅश अंधारात चमकतो. डॅश डॅश अंधारात चमकतो. तर ऑप्शन क्रमांक 4 फॉस्फरस हा अंधारात चमकतो. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अंतराचे एकक आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, टी व्हीशी संबंधित संज्ञा कोणती? टी व्हीशी संबंधित संज्ञा कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 DTH हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, पहिला अणुस्फोट पोखरण येथे डॅश साली करण्यात आला होता? पहिला अणुस्फोट पोखरण येथे डॅश साली करण्यात आला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 मे 1974 साली करण्यात आला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, सर्वात कठीण वस्तू कोणती? सर्वात कठीण वस्तू कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 सर्वात कठीण वस्तू ही हिरा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, फेसमेकर हे डॅश डॅशचा त्रास होणाऱ्या रुग्णांकरिता वापरतात? फेसमेकर हे डॅश डॅशचा त्रास होणाऱ्या रुग्णांकरिता वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 3 हृदयचा त्रास होणाऱ्या रुग्णांकरिता वापरतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, हृदयरोगासाठी उपयुक्त असे सफोला खाद्यतेल कोणत्या पिठापासून तयार केले जाते? हृदयरोगासाठी उपयुक्त असे सफोला खाद्यतेल कोणत्या पिठापासून तयार केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 करडईपासून तयार केले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 हिरा हे कार्बनचे सर्वात कठीण रूप आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, धुन्याचा सोडा या संयुगामधील रासायनिक पदार्थ कोणता? धुन्याचा सोडा या संयुगामधील रासायनिक पदार्थ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 सोडियम कार्बोनेट हा धुन्याचा सोडा यातील संयुगामधील रासायनिक पदार्थ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो? हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 हेलियम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते? कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 Cu हे कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, सोने पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती? सोने पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 Au ही सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला? विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 3 विमानाचा शोध हा राईट बंधू या शास्त्रज्ञाने लावला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, भूकंप मापक यंत्राला शास्त्रीय नाव काय आहे? भूकंप मापक यंत्राला शास्त्रीय नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4
सिस्मोग्राफ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण? महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 थॉमस पेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी डॅजशाने उपोषण केले. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी डॅजशाने उपोषण केले होते. तर ऑप्शन क्रमांक 4 साने गुरुजी यांनी उपोषण केले होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावाने डॅजच्या साप्ताहिकातून लिखाण केले. गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावाने डॅजच्या साप्ताहिकातून लिखाण केले. तर ऑप्शन क्रमांक 2 प्रभाकर या साप्ताहिकातून लिखाण केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 बाबा आमटे यांच्या कर्मभूमीचे नाव काय? बाबा आमटे यांच्या कर्मभूमीचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 2 आनंदवन हे बाबा आमटे यांचे कर्मभूमीचे नाव आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 मी अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी दिली? मी अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो असले तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 4 येवला या ठिकाणी दिली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 डॅजच्या थोर समाजसुधारकांची पुण्यातील सनातन्यांनी यांच्या हयातीतच प्रेतयात्रा काढली होती. डॅजच्या थोर समाजसुधारकांची पुण्यातील सनातन्यांनी त्यांच्या हयातीतच प्रेतयात्रा काढली होती. तर ऑप्शन क्रमांक 2 गुग अगरकर यांची पुण्यातील सनातन्यांनी हयातीतच प्रेतयात्रा काढली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सरच्या संस्थेचे संस्थापक कोण होते? महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सरच्या संस्थेचे संस्थापक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर अभंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 संत जनाबाई यांची समाधी डॅशडॅश येथे आहे. संत जनाबाई यांची समाधी डॅशडॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 गंगाखेड या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 लीळा चरित्र हा मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ कोणी लिहिला? लीळा चरित्र हा मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 4 माही भट या लेखकाने लिहिला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 संत ज्ञानेश्वर यांचे संपूर्ण नाव काय होते? संत ज्ञानेश्वर यांचे संपूर्ण नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 3 ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी हे संत ज्ञानेश्वर यांचे पूर्ण नाव होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल.